एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर आज आहे आमच्या गोव्यातला सेकंड डे आणि आज आम्ही ओल्ड गोवा एक्सप्लोअर करणार आहोत. तर मला चर्च बघायचं आहे, सो तिकडं जाणार आहोत आणि थोडे फोटोज ते काढणार आहोत आणि थोडं टाईम निवांत स्पेंड करणार. बिकॉज काल खूप दगदग झाली आम्हाला. ट्रॅव्हल केला आम्ही. ट्रॅव्हल करून लगे आम्ही बीचवर गेलो, जेवण केलं थोडा वेळ आणि मग तिथून आम्ही कसिनोमध्ये गेलो. तर कसिनोमध्ये काल नेहा कक्करचा लाईव्ह कॉन्सर्ट होता. बापरे, मी इमॅजिन पण करू शकत नव्हते. तिला फर्स्ट टाइम बघितले समोर आणि असं डोक्यात नसतं ना आपल्या की आपण लाईव्ह कॉन्सर्ट, आणि ते पण नेहा कक्कर समोर होती. सो खूप एन्जॉय केलं कालचं. जर कोण बघितलं नसेल व्लॉग तर नक्की बघा, व्लॉग अपलोड केला आहे मी. तर आज आम्ही फिरणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहोत ओल्ड गोवा. सो ओल्ड गोवामध्ये आता मी लोकेशन्स बघणार आहे. बिकॉज आमची काहीच तयारी नाही आहे, त्यामुळे लोकेशन कुठले बघायचे, काय बघायचे हे काहीच डिसाइडेड नव्हतं. ट्रिपच अनप्लॅन होती. तर त्यामुळं आता नेटवर चेक करते की ओल्ड गोव्यामध्ये कुठले कुठले लोकेशन एक्सप्लोअर करायचं. चर्चला तर आम्ही जाणार आहोत, पण अजून बाकी कुठले आहेत हे बघणार आहेत. आणि आता मस्तपैकी आवरली आहे. तर तुम्हाला मी आज थोड्या वेळातच माझा आजचा लुक दाखवते. आणि काल खूप छान वाटलं. काल कसिनोमध्ये गेलो होतो तर पूर्ण कसिनो वेगळा आहे, आपण जसं इमॅजिन करतो बिलकुल नाही. तर खूप छान वाटलं काल. आणि तुम्हाला मी सगळे डिटेल्स दिलेच आहेत, कसिनोमध्ये कसं जायचं, काय जायचं, कुठले क्लोथ्स वेअर करायचे. जर कोण व्लॉग बघितला नसेल तर नक्की व्लॉग बघा. आणि जर चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तर तुम्हाला म्हणजे व्लॉग आवडत असेल तुमच्या फॅमिलीसोबत सगळ्यांना शेअर करा. तर आता आम्ही थोड्या वेळातच जात आहोत. आता नाश्ता करतो पहिला आणि मग भेटते, मी तुमच्याशी बोलते. थोडं शॉपिंग पण करणार आहोत. बघायचं शॉपिंगचं जर ओपन असेल तर, बिकॉज आता वाजले सध्या 8:30. एवढ्या लवकर शॉप्स ओपन असेल का नाही माहीत नाही. ॲक्च्युली आम्हाला लेट झाला होता, 2 वाजले होते. तर त्यावेळेस पण शॉपिंगचे शॉप्स अजून पण चालू होते आणि लोक खरेदी पण शॉपिंग पण करत होते. आहे की मी 2 वाजता, तर अजून पण गोव्यामध्ये शॉपिंगचे शॉप्स चालू होते 2 वाजता. आणि इथं खरंच खूप इकडची लाईफ, ह्या लोकांची लाईफ खूप डिफरंट आहे. आणि कसिनो तर 24 hours ओपनच असतं, त्यामुळे तिकडं पूर्ण वेगळंच आहे लाईफ त्यांची. तर खूप छान वाटलं. जर कोण बघितलं नसेल तर पहिला नक्की बघा व्लॉग आणि मग हा बघा. तर आज आम्ही करणार आहोत ओल्ड गोवा एक्सप्लोर. इन्स्टावर पोस्ट करणार आहे. जर अजून कोण माझ्या इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. हा आहे माझा आजचा लुक. मसाला डोसा घेऊ. तू काय घेणार आहे? स्वस्त की मग. सो आत्ताच आमचं जस्ट नाश्ता झालं आणि नाश्ता इज ओके, म्हणजे ओकेच म्हणायचं, बिकॉज एवढं टेस्ट नव्हतं. आम्ही आलो होतो वेगोज गोवामध्ये, तर तिथं नाश्ता केलो मस्तपैकी. आणि आता फिरणार आहोत ओल्ड गोवा. आता चर्च बघणार आहोत, बिकॉज आम्हाला 12पर्यंत जेवढं होईल तेवढं कवर करायचं आहे आणि आम्हाला नंतर नेक्स्ट एक्सप्लोर करायचं. म्हणजे आम्हाला आगोंडाला जायचं आहे, तर तिथं आराम करायचा आहे. तर त्यामुळं बघू कसं कसं होईल. तर आत्ता जस्ट आम्ही इथं काजू घेतले. इथं मसाला काजू पण आहे, सो ते घेतले. आणि इथले काजू स्पेशल आहेत ना. किंमत काय नाही, सेमच आहे. सोलापूरची काय? सोलापूरची किंमत पण तीच आहे रेट आणि इथला पण तोच आहे रेट. तर आत्ता मी जस्ट काजू घेतलो आणि इथं काजूमध्ये पण एक मसाला काजू घेतलो आणि एक साधे काजू घेतलोय. तर त्याच्यामध्ये काय नाही, तुझ्यासमोर अवघड आहे.
किती चेष्टा रे अनु. मग मसाला हा म्हणजे सांगते का एक साधा काजू आणि एक मसाला काजू घेतला ना तर त्याच्यामध्ये काजूची मला बोलू देणार आहे का नाही. तर याला तर ते सांगत होते झालं नाही ओपनच मसाला काजूचे फायदे. मसाला काजूचे फायदे नाहीत तर एकूण काजू 2 टाईपचे. एक त्यांनी पॉलिश केलेलं ना एक त्यांनी काजू पॉलिश केले होते आणि एक बिना पॉलिशचं होतं. सर असे 2 प्रकार होते. तर रेट तर सोलापुरात पण तोच रेट आहे जे इथं रेट आहे. तर ठीक आहे तरी पण घेतलो इथलं स्पेशल. तर आता आमचं फर्स्ट लोकेशन आहे पारा रोड. तर तिथं फोटोज काढणार आहोत मस्तपैकी रील्स काढणार आहोत. तर जेव्हा तुम्ही येताल ना तर इथं 800 मीटरचा हा जो रोड आहे तर तिचा थोडं अजून पुढं खूप चांगलं आहे मन. तर मी ट्रायपॉड घेऊन आले आणि ट्रायपॉडनी कारण आमचं शूट करणारं कोणच नाही आहे सो जे आहे ते ट्रायपॉडच करू शकेल. चल रे तर इथं आलियाचा जो पिक्चर होता डिअर जिंदगी तर तो इथंच फिल्म झाला होता. म्हणजे इथं त्याचं शूटिंग होतं. पैकी फोटोज ते काढलो आहोत. जर इन्स्टाला अजून कोण फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. छान करून द्या. हा चांगलं करून देतो बाबा. बिडिंग करतो त्याला सांगतो ते हैबिडिंग. हाँ जैसे परा रोड है हैबिडिंग कर रहा है. गुड गर्ल है ये बहुत गुड गर्ल है. स्माइल करो. हेलो से करो. बात करो. आप ही कर दो हेलो. हेलो परा रोड. क्या नाम है? ऐसा फेस करो. ऐसा आहे. हाँ चांगला आहे ना. चांगलं वाटलं. बघ तर मस्तपैकी फोटो ते काढलो आहोत आणि आता मी असं डिसाईड केलो की आपण आता साऊथ गोव्याला जाऊया. तर मला इथंच या लोकेशनला फोटो काढायचे होते. तर आता मी जात आहोत आगोंड्याला बिकॉज आम्ही असं डिसाईड केलो की आता बास झालं इथलं बघायचं एक्सप्लोअर करायचं. तर आगोंड्याला जाऊन मस्तपैकी चिल मारणार आहेत दोघं जण मिळून. तर कारण आम्ही कालच एवढं हिंडलो ना आम्हाला खरं तर गोव्याला कसिनोमध्येच जायचं होतं. तर ती पण इच्छा कम्प्लीट झाली. तर आता जात आहोत आगोंड्याला.
आगोंडाला पण साऊथ गोवा पण खूप छान आहे, एक्सप्लोर करण्यासारखं आहे. म्हणजे तिथं तुम्हाला जर क्राऊड नको असेल तर तुम्ही साऊथ गोव्याला नक्की जाऊ शकतात. इथं नॉर्थ गोव्याला खूप गर्दी असते पण साऊथ गोव्याला नाही. त्यामुळे आम्ही तिकडे पण जातोय. आणि इथून पणजीपासून साऊथ गोवा 2-2.5 तासांचा डिस्टन्स आहे. 2.5 तासाचा डिस्टन्स आहे. सो तिथं जाणार आहोत, मस्त एन्जॉय करणार आहोत. सो तुम्ही हा ब्लॉग असंच कंटिन्यू करा. स्टे ट्यून. रात्री कसलं भारी वाटत होतं. काय लाइटिंग केलते ना. तर आता आम्ही जस्ट आगोंड्याला आलो आहोत आणि आता बीचच्या शेजारीच रिसॉर्ट बघत आहोत. तर आत्ता जस्ट आम्ही आगोंडा बीचला आलो आहोत. तर खूप असं विचार केलो की काय करू, साऊथ गोवा बघू का आगोंडा बीच बघू. तर नंतर फायनली डिसिजन झाला की आम्ही आगोंडा बीचला येऊ. म्हणजे फायनली डिसिजन आमचा झाला की ठीक आहे आपण आगोंडा बीचला जाऊया. तर मग इथं खूप खरंच भारी प्लेस आहे, अजिबात क्राऊड नाही. जेवढी गोव्याला क्राऊड आहे तेवढी आगोंडा बीचला बिलकुल नाही आहे. तर आम्ही मस्तपैकी एक रिसॉर्ट घेतला आहे. तर खूप भारी आहे, सिनरी खूप मस्त आहे. तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवते. आणि जस्ट आत्ताच फ्रेश झाले, केस पण अजून ओले आहेत. तर थोडं आवरते छान मस्तपैकी आणि मग आपण भेटू. तर आज माझा आणि अनुपचा आजचा लुक. आहोत शॉपिंग करायला आणि थोडं बघते शॉपिंगचं, जर चांगलं असेल तर घेणार आहे. आणि मग बीचवर मस्तपैकी आराम करणार आहेत आणि तुम्हाला रूम टूर मी नंतर देते. चलो चलो आणि तुझा दोघंजण मिळून जेवण करणार आहोत. समोरच बीच आहे आणि खूप मस्त वाटायला, दाखवते ना. तर समोरच बीच आहे आणि खूप छान वाटायला. मला तर वाटतं गोव्यापेक्षा ना हे बीच एकदम शांत आणि मस्त आहे ना. म्हणजे गोव्याला खूप गर्दी होती, तरी इथं एवढी गर्दी नाही आहे. आलो आहोत विलेजमध्ये. विलेज रिसॉर्टला आता जस्ट जेवण झालं आणि तुम्ही रिसॉर्ट बघू शकता. चला खूप मस्त आहे आणि समोरच आपलं बीच आहे.
तर आता जात आहोत शॉपिंगला आणि बघतो काय काय आहे ते. जर काय युनिक नवीन असेल तर तेच घेणार आहे. सो इथं तुम्ही सगळं शॉपिंग ते करू शकता. बिकॉज इथून खूप जवळ आहे. तर मी पण घेतली आहे. सो आता थोड्या वेळाने वेअर करते. बीच साईडला मस्तपैकी फोटोज ते काढणार आहेत.